अमरावती जिले के विधायक देवेंद्र भुयार के वक्तव्य के बाद वह विरोधकों के निशाने पर हैं। ऐसे में विधायक मिटकरी ने भुयार का समर्थन करते हुए कहा कि जानबूझकर भुयार के बयान को विपक्ष ने तोड़ मरोड़ कर पेश किया है। भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेवळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। विधायक देवेंद्र भुयार के वक्तव्य पर विधायक मिटकरी की प्रतिक्रिया सामने आई है। मिटकरी ने भुयार का समर्थन करते हुए कहा कि भुयार की जानबूझकर बदनामी करने के लिए विरोधक षड्यंत्र रच रहे हैं। सिर्फ अपनी राजनीतिक रोटी सेकने के लिए उनके वक्तव्य का विपर्यास किया जा रहा है। वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा ज्या प्रकारे विपर्यास करून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते वक्तव्य एकदा ऐकावं। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट आहे। मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः 35 ओलांडलेल्या मुलांना मुली भेटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये। ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं। माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या। देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही, ज्या पद्धतीनं ते रंगवलं जातं आहे। ते एक स्वतः शेतकरी पुत्र आहे। मी एवढंच या निमित्तानं सांगेल की त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचं हे विरोधकांचं षड्यंत्र आहे।